बघा ऑलमोस्ट असं काहीसं झालंय आणि हे आम्ही मस्त तांदूळामध्ये रचणार आहे. इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ. हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे महात्मा फुलेंचा जन्मदिवस. सो त्याच्या निमित्ताने आमच्या ताईंसाठी पुरस्कार आहे. सो आम्ही चाललो आहे तिकडे, बघत राहा तुम्ही. तर आलो आहे आम्ही इकडे फायनली प्रोग्रामसाठी. इकडे सिन्नरमध्येच होता करपे हॉलला. 12 बलुतेदार आणि 12 अलुतेदार महासंघ सिन्नर यांनी सत्कार सोहळा आयोजित केला होता. सो मग ताईंना इकडे मिळणार होता पुरस्कार. सो त्यासाठी आलेलो आम्ही. सिन्नरमधले जितकेही 12 बलुतेदार आणि अलुतेदार होते तर ते सर्व इकडे आलेले होते. पुरुषांची संख्या जास्त होती आणि त्या कम्पेअरमध्ये स्त्रियांची संख्या कमी होती. अगदी हातावर मोजण्या इतक्या 2-3च होत्या. त्यात ताई पण होत्या आणि ताईंना आनंद वाटावा सो यासाठी आम्ही गेलेलो. कारण की आम्हाला लगेचच लोणारवाडीला जायचं होतं, कारण की माझी बहिणीचा मुलगा 1 मंथ कंप्लीट होतो आणि आज महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आम्ही स्पेशल असं त्याच्यासाठी डेकोरेशन करणार आहे. खूप छान असं होणार आहे. तेही तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला तसं समजेलच. इकडं ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरती खूप छान असं ह्या सरांनी मस्त स्पीच दिलं आणि यानंतरनं सर्वांचा सत्कार सोहळा केला गेला. छान झाला. छोटा पण मस्त कार्यक्रम झाला. त्याचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि आम्ही गाथाला पण घेऊन गेलो होतो, कारण की त्याच्यात पण ही आवड निर्माण झाली पाहिजे. व्हिक्टोरिया राणीचा जो राजपुत्र होता आणि त्याच्यासमोर मांडलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा यातून महात्मा फुले आपण सादर केले. त्याचप्रमाणे महात्मा फुले केवळ शेतकऱ्यांचेच केवळ होते, ते एक उद्योजक होते. त्याचप्रमाणे ते समाजातील तळागाळात दिसलेल्या लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करणारे एक सायंटिस्ट सुद्धा होते. या सगळ्या गोष्टी अतिशय वेगाने आपल्या सगळ्या डोळ्यासमोर भरभर जात होतात. आपण अतिशय व्यवस्थित आणि विस्तृत असं मार्गदर्शन आम्हाला केलं. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपले या महासंघाच्या वतीने खूप खूप असे निर्देश आम्ही व्यक्त करतो. खरं तर म्हणजे हा अतिशय कामाच्या व्यापातून सुद्धा भाऊंनी आपल्यासाठी वेळ दिला आणि या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले आणि यानंतरही ज्यावेळेस आपण त्यांना निमंत्रण देऊ त्यावेळेस ते उपस्थित राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हे बघा इकडे आता ताईंचा सत्कार होतोय. ताई चाललाय सत्कार घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही असं काय होतं. बॅनर लावलेलं. सिन्नर तालुका 12 बलुतेदार अलुतेदार महासंघ सिन्नरचे जेवढे कोणी होतं त्यांना दिला. इकडे ताईंना मिळतोय आता. छान वाटतंय. या ठिकाणी गाथा तिच्या आंटीला विचारत होती काय भेटलंय तुला. तर हे बघा हे असं काहीसं होतं. इथे आमच्या शाळेतल्या अगोदर होत्या बलक मॅडम, त्यांना देखील सन्मान चिन्ह भेटलं. प्रज्ञाताईंचा समारोह झालाय, सत्कार समारोह. त्याच्यानंतर ना आम्ही इकडे आलोय मामाच्या घरी गाथाचा. तर का आलोय? कोणाचा बर्थडे गाथा? बेबीचा. हां, तर आमचं बेबी झालंय आज 1st मंथचं. सो त्याचं प्रिपरेशनसाठी आम्ही आलोय. आणि प्लस कोणत्या माऊचा बर्थडे आहे? हा, गाथाच्या स्वरा माऊचा पण बर्थडे. सो गाथाने स्वरा माऊला काय गिफ्ट आणलंय? हा, तर तिने ट्रॉफी आणली स्वरा माऊला. का बरं ट्रॉफी घेतली तू? हो, सो मग तिला ट्रॉफी आणली आणि आता ती गेली पेपर द्यायला. पेपर देऊन आली का मग आम्ही तिला विश करणार आहे. सो बघत राहा तुम्ही आम्ही एक्झॅक्टली कसं थीम ठेवतोय बेबीच्या शूटसाठीची. आणि गाथा खूप एक्सायटेड आहे तिच्या माऊला भेटण्यासाठी, कारण की जेव्हा मी ऑफिसला असते आणि जेव्हा गाथा रडत असते तेव्हा ती स्वरा माऊ जवळ असते. सो मग आज तिने खास तिच्यासाठी ट्रॉफी आणली आहे तिला गिफ्ट म्हणून. चला बघूया आता. बघा ऑलमोस्ट असं काहीसं झालंय आणि हे आम्ही मस्त तांदूळामध्ये रचणार आहे. इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ, बघत राहा.
इकडे असं काय केलंय आता हे बॅकग्राऊंड या ठिकाणी चाललंय. मी पण यशला हेल्प करू लागत होती. बघा किती छान हुबेहूब छान असं तो करतोय आणि एकदम छान ओरिजिनल महात्मा फुले या ठिकाणी वाटत होते, जे की तांदळाने त्याने आधी कलर केलेलं होतं आणि बनवतोय खूप छान. बघू शकता तुम्ही. फर्स्ट मंथचं शूट आहे आणि आज महात्मा फुलेंची जयंती, सो आम्ही ती थीम ठेवली आहे. इकडे तांदळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले काढले माझ्या भावांनी. आता याला मी मस्त फ्लॉवर्सने डेकोरेशन करते. मे बी तुम्ही असं कधी बघितलेलं नसेल, असं आगळं वेगळं मस्त फोटोशूट. सो बघत राहा तुम्ही, खूप छान होणार आहे. हा का बनवलंय आपण हे? हो हो किती छान बनवलंय. हा ना. आणि शाळा कोणी सुरू केल्या? हो का. फायनली इकडे झालंय सर्व काही, असं बनवलंय. अशी कधी तुम्ही अगोदर फिल्म बघितली का हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला आता हे फायनल वाला. तेव्हा इकडे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. क्रांती सूर्य, असं कसं आमचं सूर्य क्रांती सूर्य त्याच्या पण हातून समाजसेवा घडो असं आम्हाला वाटतंय. लेट्स सी, आम्ही असा छोटासा प्रयत्न केलेला आहे. बाळाचे पप्पा बाळाचं शूट करताय. गाथा, हे कोण आहे बाळा? या ठिकाणी गाथाचे पण थोडेसे फोटोज काढले. असं वाटत होतं तिने प्रतिसाद द्यावा, बट स्टील तिने नाही दिला. बघू शकता तुम्ही. झालंय आणि आता इकडे सिम्पल 1 मंथ होतोय. सो मस्त अशी गुलाबाच्या छोट्या छोट्या पाकळ्या केली फुलांचा आणि याचा 1 बनवला. इकडे हे हाफवाला हट आणि हाफवाला याच्यात बेबी राहील. जरा बेबी रेस्ट करतोय. या ठिकाणी आमच्या बाळाचं शूट करतोय आम्ही. गाथाच्या स्वरा माऊचा बर्थडे. सो स्वराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे मस्त असा केक आणलाय आणि आता आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहे. गाथा, तू माऊला काय आणलंय? धर मग ट्रॉफी दे माऊला. ट्रॉफी. बाप रे. या ठिकाणी मी देखील मस्त गाथा आणि स्वराचं ऑप्शन करून घेतलं. तर जेव्हा मी नसते तेव्हा गाथाला, जेव्हा आहो पण नसतात तर स्वरा बघते. आणि गाथा आणि स्वराचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सो गाथाने अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की तिच्या माऊला ती ट्रॉफी गिफ्ट करणार आहे. सो मग तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी मी थांबली होती मम्मीकडे जास्त वेळ, कारण स्वराला वाटत होतं की गाथाने थांबावं तिच्या बड्डेसाठी आणि मी पण, आणि गाथाला पण थांबायचं होतं. सो मला पण थांबावं लागलं. नेक्स्ट डे मग तिकडनंच तसं मी ऑफिस केलं. हे असं नाही बोलू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. कोणाचा हॅपी बर्थडे? हा, चला मामाचा बर्थडे सेलिब्रेट करूया. इकडे सर्वांनी स्वरासाठी बर्थडे साठी गिफ्ट आणलंय. हॅपी बर्थडे. किती सारे गिफ्ट आले स्वराला. गाथा, तुझं गिफ्ट कोणतं आहे ग? गाथा, तुझं कोणतं गिफ्ट आहे? तू काय आणलंय तुझ्या माऊला? का बरं ट्रॉफी आणली तू? बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वरा. हॅपी बर्थडे टू यू. सो असं काय झालंय स्वराचा बर्थडे आणि आमच्या दोन्हीही बेबींचं फोटोशूट. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट.